अति जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। आगामी पावसाळा आणि संभाव्य पूर परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी कोल्हापूर महानगरपालिकेची संपूर्ण आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज झाली आहे। याचाच एक भाग म्हणून पंचगंगा नदी घाटावर महानगरपालिका अग्निशमन विभागाच्या वतीने अग्निशमन शोध व बचाव कार्याची थरारक प्रात्यक्षिके सादर करण्यात आली। महापालिका आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांच्या उपस्थितीत मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे यांनी अग्निशमन दलाकडील अत्याधुनिक साधन सामग्रीचे थेट सादरीकरण केले। या प्रसंगी बोलताना आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी सांगितले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व महापालिकांना आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवण्याचे आदेश दिले आहेत। कोल्हापूरकरांनी 2019 आणि 2021 मधील भीषण पूरस्थिती शिकून यंदाही महापालिकेने योग्य उपाययोजना व खबरदारी घेतली आहे। मागील वर्षीच्या चोख नियोजनामुळे कोणतीही जीवित व वित्तहानी झाली नव्हती। सध्या शहरातील नालेसफाईचे कामे वेगाने सुरू असून आपत्ती व्यवस्थापनासाठी पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर महापालिकेकडे सर्वात अत्याधुनिक साहित्य उपलब्ध आहे। यामध्ये सध्या 3 लहान बोटी आणि 14 रेस्क्यू बोटी सज्ज ठेवण्यात आल्या आहेत। नागरिकांनी घाबरून न जाता महापालिकेने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करावे असे आवाहनही त्यांनी केले। पंचगंगा नदी पात्रात झालेल्या या प्रात्यक्षिकादरम्यान एखादी व्यक्ती पाण्यात बुडत असताना तिला लाईफ जॅकेट, फायबर इनर आणि महापालिकेच्या ताफ्यात नव्याने दाखल झालेल्या रिमोट कंट्रोल लाईफ बॉयच्या साहाय्याने सुखरूप बाहेर कसे काढावे याचे थेट सादरीकरण करण्यात आले। यासोबतच कटर, स्प्रेडर, स्लॉप कटर, BA सेट, हायड्रॉलिक जॅक, कॉम्प्रेसर, लिफ्टिंग बॅग, लाईफलाईन लॉन्चर तसेच ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांचा शोध घेणारा विक्टम लोकेशन कॅमेरा, थर्मल इमेजिंग कॅमेरा आणि क्विक रिस्पॉन्स व्हेकल्सचेही प्रात्यक्षिक दाखवण्यात आले। यावेळी ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ लोकल सेल्फ गव्हर्नमेंट फायर कॉलेजच्या विद्यार्थ्यांना आपत्तीच्या काळात बचाव कार्य करण्याचे विशेष प्रशिक्षण देण्यात आले। या प्रसंगी अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे, स्थानिक अधिकारी दस्तगीर मुल्ला, कांता बांदेकर, तांडेल किसन पवार, तानाजी वडर, विजय सुतार, प्रमोद मोरे, संग्राम मोरे, गिरीश गवळी, अभय कोळी, नितेश शिंगारे, सौरभ पाटील, लोहन लगडे यांच्यासह बावडा रेस्क्यू फोर्सचे स्वयंसेवक आणि अग्निशमन दलाचे जवान मोठ्या संख्येने उपस्थित होते। महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाची प्रात्यक्षिका कशा पद्धतीने आगामी पावसाळा असेल किंवा संभाव्य महापुरासाठी कोल्हापूर महानगरपालिका सज्ज। दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा आपले अग्निशमन दल आणि आपत्कालीन जो परिस्थिती हाताळण्याचा जो विभाग आहे तर काल माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा निर्देश दिले की या बाबतीमध्ये सर्व यंत्रणा सज्ज राहावी। तसं आपल्याकडे नाला खोलीकरण चालू आहे, जयंती नाला असेल, तसंच रेस्क्यूचं एक प्रात्यक्षिक आज झालं। त्या ठिकाणी महापालिकेकडे 3 छोट्या अग्निशमन, एका मोठ्या अग्निशमन व्हेकल्स आणि जवळपास 14 रेस्क्यू बोट्स या ज्या इमर्जन्सी आपण जे सेव्ह करतो त्या 3 फायबर बाईक आपण म्हणतो त्याला की त्याच्याने मोबाईल याच्याने रिमोट ऑपरेटेड आहे। त्या सर्वांचं प्रात्यक्षिक आपण करतो आणि फायर ब्रिगेड विभागाचं जे काही तयारी आहे त्या तयारीचा आढावा घेण्यासाठी आम्ही सर्व लोक आलो होतो। मला असं वाटतं की कोल्हापुरामध्ये 2019 आणि 2021ला जी परिस्थिती झाली होती त्याचा एक अनुभव सर्वच कोल्हापूरवासियांना आहे। पण त्याच्यापासून कशा पद्धतीने आपण प्रिव्हेंटिव्ह मेजर्स घेऊ शकतो, सेफ्टी मेजर्स घेऊ शकतो त्याचं ओव्हरऑल डेमॉन्स्ट्रेशन आज या पंचगंगा घाटावरती झालं। तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।